तर मित्रांनो, दोन नागांपैकी एका नागाला जर मारलं तर दुसरा नाग डाव धरतो असं आपण ऐकलं असेल. आता हा समोर नाग बघताय तुम्ही, खरं तर हा नेमका काय प्रकार आहे आणि याच्या बाबतीतल्या काय समजुती आहेत, तर मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो की विषय असा आहे की ज्या वेळेस कोणत्याही प्राण्यांमध्ये मेटिंगचा काळ येतो, प्रजननाचा काळ ज्या वेळेस येतो, तर त्यावेळेस काय होत असतं, तर शेतकऱ्यांना विशेषतः मला हे सांगायचं आहे की त्यांच्यामध्ये जास्त ही अंधश्रद्धा आहे. मला हे सांगायचं आहे की काय होतं, आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे पाळीव प्राणी असतात, गाय असेल, कुत्रा असेल, काय असेल, तर याच्यातल्या कुठल्याही फिमेल ज्यावेळेस त्यांचा मेटिंगचा काळ येतो, त्या मेटिंगचा काळ येतो त्यावेळेस त्यांच्या योनी मार्गातून काहीतरी द्रव बाहेर येत असतो आणि त्याच्यावरती मग आपण ठरवतो की ती फिमेल आहे ती माझावरती आलेली. अगदी तसंच ह्या सापांमध्ये पण असतं. मग ह्या ज्या फिमेल आहेत सापांमधल्या, त्यांच्या शरीरातून एक द्रव बाहेर येतो. आता बघा काय होतं, द्रव बाहेर आल्याच्या नंतर घडतं असं की त्याच काळामध्ये योगायोगानं एखादी दुर्दैवाने अशी घटना घडलेली असते आणि त्याच्यावरून म्हण कशी पडते बघा. काय होतं की ज्यावेळेस मेल आणि फिमेल हे नर मादी ज्यावेळेस मेटिंग करत असतात, त्याच वेळेस घडतं की आपण चुकून ह्या दोन्हीपैकी एका सापाला मारतो. आपल्या घराच्या परिसरामध्ये दोन साप निघलेले असतात, अर्थात साप मारतो आपण. आता साप ज्यावेळेस आपण काठीनं मारतो, चुकून कधीतरी असं झालेलं असतं, लाखात एखादी घटना असते की त्यावेळेस आपल्याकडून फिमेल मेलेली असते त्याच्यातली. आणि मग ती जी फिमेल आहे मेलेली, तर ती फिमेल काय करते, आपण काय करतो, तर तो मेलेला जो साप आहे तो असा काठीवरती उचलतो आणि आजूबाजूला, आता बघा, जुडव्यातला एक साप मारला की त्याला जाळून टाकायचं अशी एक प्रथा असते आणि मग आपण कुठंतरी नेतो आणि तो साप जाळून टाकतो. पण ही जी काठी आहे ती आजोबांची काठी असते. मग ही काठी आपण परत आणतो आणि आपल्या दारात होती तिथं ठेवतो. दुसरी गोष्ट, जिथं साप आपण मारलेला असतो, म्हणजे ती फिमेल चुकून जी मेलेली असते, आता मेल का फिमेल माहीत नसतं मारणाऱ्यांना, पण तिथं जी मेलेली असते तिथं काय घडतं, तर तिथं तिच्या ज्यावेळेस मेटिंगचा पिरियड असतो त्यावेळेस तिच्या योनी मार्गातून जो काय द्रव बाहेर येत असतो तो त्याच परिसरात राहिलेला असतो आणि त्याचा जो वास आहे तर त्या नराला तो वास येत असतो. त्याच्यामुळं त्याच्यामुळं काय होतं, तर जो दुसरा नर पळून गेलेला असतो, दुसरा साप पळून गेलेला असतो ना, तर त्या साप जो आहे तो त्या मादीचा शोध घेत असतो. त्याला असं वाटत असतं की त्याच परिसरामध्ये अजून तो साप आहे, म्हणून तो नर त्या मादीचा शोध घेण्यासाठी येत असतो. आणि गंमत काय होते, आपल्याला असं वाटतं की आपण दोन्हीपैकी एक साप मारला म्हणून दुसरा साप आपल्यावरती डाव धरतोय. असं नाही मित्रांनो.